बातमी मागील बातमी शोधणाऱ्या आपल्या रायगड यशोभूमी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, मी कांतीलाल पाटील, महाराष्ट्र माझा मराठी न्यूज. आपल्यासोबत आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते तसेच पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील प्रमुख योगेश चिले साहेब. साहेब नमस्कार. नमस्कार साहेब, माझा तुम्हाला पहिला प्रश्न आहे. पनवेल महानगरपालिकेचा जो निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी वाढलेली आहे. मनसेमध्ये काय हालचाल आहे? नाही, इच्छुकांची भाऊगर्दी वाढणं हे सुदृढ लोकशाहीसाठी चांगलं उदाहरण आहे. मनसेमध्ये सुद्धा इच्छुकांची संख्या खूप वाढलेली आहे. परंतु त्याच्यातून जे चांगल्या पद्धतीने लढत देऊ शकतील आणि एकूणच आघाडीच्या संख्येमध्ये बसतील असे उमेदवार आपण यावेळी निवडणुकीच्या रिंगणात उतरवतो. पनवेल महानगरपालिका या महानगरपालिका क्षेत्रातील महाविकास आघाडी छोटा भाऊ घटक पक्ष म्हणजे तुम्ही आहेत मनसे. तर यावेळी मनसे किती जागा लढणार आहे? अजून जागांची निश्चिती झालेली नाही, परंतु आज रात्री किंवा उद्या दुपारपर्यंत महाविकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे एखादी पत्रकार परिषद घेऊन कोण किती जागा लढवतंय याची माहिती देण्यात येईल. परंतु जितक्या जागा आम्ही लढवू ती प्रत्येक जागा जिंकण्यासाठी लढवू इतकं मात्र नक्की. साहेब, पनवेल महानगरपालिका निवडणुकीमध्ये तुमचे प्रमुख मुद्दे काय असतील? बघा, स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक ही नेहमी वॉटर गटर मीटर या मुद्द्यांवरतीच लढवली जाते. आता काही पक्ष आहेत जे धर्मावरती जातीवरती आधारित निवडणुका लढत असतात, परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही आतापर्यंत लोकांच्या प्रश्नांवरती, मग तो पनवेलचा जर आपण विचार केला तर टॅक्सचा प्रश्न असेल, यांनी करोडो रुपयांचे टेंडर देऊन सुद्धा रस्त्यामध्ये पडलेल्या खड्ड्यांचा प्रश्न असेल, इतके गार्डन्स महानगरपालिकेला सिडकोने दिलेले असताना सुद्धा त्याच्या झालेल्या दुरावस्थेचा प्रश्न असेल, असे अनेक प्रश्न आहेत ज्याच्याबद्दल जे स्थानिक स्वराज्य संस्थांशी निगडीत प्रश्न आहेत त्यांच्यावरती महाराष्ट्र नवनिर्माण सेना यावेळी ही निवडणूक लढवत आहे. आम्ही कुठल्याही धर्मावरती निवडणूक लढवणार नाही, आम्ही कुठल्या जातीवरती निवडणूक लढवणार नाही. आमच्यासाठी लोकांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोकांच्या प्रश्नासाठीच निवडणूक लढवणार आहे. साहेब, दिबा पाटील साहेबांचं नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लागलेलं नाही, तर त्याचा परिणाम यावेळी निवडणुकामध्ये काय दिसेल का? 100% त्याचा परिणाम दिसेल, कारण लोकनेते दिबा पाटील यांच्यामुळेच इथला आगरी कोळी कराडी हा आज ज्या चांगल्या स्थितीमध्ये दिसतोय त्याला कारण ते आहेत. त्यांच्यामुळेच 12.5% जमिनी मिळाल्या, त्यांच्यामुळेच इथल्या आगरी कोळी कराडी समाजाला एका वेगळ्या उंचीपर्यंत जाता आलं. आता आमच्या जमिनी गेलेल्या असताना जर आम्ही त्या विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचं नाव मागत असू तर त्याच्यामध्ये गैर काहीच नाहीये. सरकारने सुद्धा भरमसाठ आश्वासनं दिली. अगदी मोर्चा थांबवण्यासाठी सरकारने आता जी विधानसभा झाली त्याच्या आधी एक आश्वासन दिलं होतं की 3 महिन्यामध्ये आम्ही या विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देऊ. आज ते 3 महिने पूर्ण झाले, परंतु नाव काय अजून दिलेलं नाही. दोन्ही आमदारांनी आमचं आश्वासन दिलं होतं की 25 तारखेला विमान उडायच्या आधी जर नाव नाही दिलं तर एक आमदार जाळून घेणार होते, एक आमदार राजीनामा देणार होते. दोघंही आमदार स्वतःच्या शब्दांपासून आता पलटलेले आहेत. ह्या गोष्टी फक्त बोलायच्या असतात हे आता जनतेला कळलेलं आहे. त्यामुळे नक्कीच आश्वासनांचा विसर पडलेल्या आमदारांना यावेळी जनता त्यांची जागा दाखवेल. साहेब, पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर पिण्याच्या पाण्याची समस्या आहे, तर या समस्येकडे मनसे सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहे की नाही? 100% आम्ही नुसते प्रयत्न करणार नाही, आम्ही प्रयत्न करत होतो. म्हणजे जवळपास प्रत्येक सिडको कार्यालयावरती महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि महाविकास आघाडीने मोर्चा नेला होता. प्रत्येक ठिकाणावरून फक्त आश्वासनं मिळाली. जे गेली 8 वर्ष 5 वर्ष जे सत्तेमध्ये आहेत, 15 वर्ष जे आमदारकी भोगतायत, खरं तर त्यांनी हा प्रश्न सोडवायला पाहिजे होता, कारण ते स्वतः सिडकोचे देखील अध्यक्ष होते. आता पनवेल महानगराला पाणी कोण कोण देतंय तर पनवेल महानगराला थोड्या प्रमाणावरती पाणी गाडेश्वर धरणातून पनवेल महानगरपालिकेचं येते, काही प्रमाणात पाणी MIDC मधून येते, काही पाणी सिडकोकडून येते. म्हणजे वेगवेगळ्या आस्थापनांकडून पनवेल महानगरातील लोकांना पाणी येते. परंतु
स्वतःचं धरण नसलेली मला वाटतं कदाचित ही एकमेव महानगरपालिका असू शकते. 15 वर्षात यांना धरणाचं प्लॅनिंग करता आलं नाही, लोकांचा पाणी प्रश्न कायमचा सोडवण्यासाठी. स्वतः सिडकोचे अध्यक्ष असताना सिडको म्हणते आम्ही शहरं बनवतो, परंतु शहरांमध्ये राहणाऱ्या लोकांचा पाणी प्रश्न सुद्धा सोडवायचा असतो हे सिडकोच्या ध्यानात आलं नाही आणि अध्यक्ष असून यांच्या सुद्धा ध्यानात आलेलं नाही. त्यामुळे आता अशा लोकांना बाजूला करून ज्यांना पनवेलच्या पुढच्या 50 वर्षाचा 100 वर्षाचं नियोजन करता येऊ शकतं अशा लोकांना महानगरपालिकेमध्ये सभागृहात पोहोचवणं अत्यंत आवश्यक आहे. तुमच्या माध्यमातून मी लोकांना विनंती करेल की 15 वर्ष यांचा अजब कारभार तुम्ही बघितलेला आहे. आता अशा तरुणांना संधी द्या की जे तुमची स्वप्न साकार करण्यासाठी महानगरपालिकेच्या सभागृहात जातील आणि तुमच्यासाठी भांडतील. साहेब, पनवेल महानगरपालिकेची स्थापना झाली त्यावेळी बऱ्याच गावांचा समावेश पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये करण्यात आला, परंतु बरेच गाव आहेत ना ते अजूनपासून मूलभूत सुविधापासून वंचित आहे, त्यांना लाभ मिळाला नाही. तर त्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रयत्न करणार आहे की नाही? बघा, आम्ही तर पूर्वीपासूनच प्रयत्न करतोय. अनेक गाव आहेत जिथे आमचे पदाधिकारी आहेत, आमचे महाराष्ट्र सैनिक आहेत, काम करतात, तिथल्या मूलभूत समस्येवरती काम करतात. अनेक गावं जी पनवेल महानगरपालिकेमध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहेत, अजून तिथे साधी गटर लाईन यांना टाकता आलेली नाहीये. 8 वर्ष पनवेल महानगरपालिकेच्या अंतर्गत ही गावं आहेत, परंतु तिथले पाण्याचे प्रश्न सुटलेले नाही आहेत. अजून तिथले शौचालयांचे प्रश्न अजून यांना सोडवता आलेले नाहीत. परंतु हे सगळे प्रश्न असेच्या असे ठेवून त्यांच्यावरती टॅक्स मात्र 4 पट मारलेला आहे आणि तो टॅक्स कमी करण्यासाठी सुद्धा इथल्या सत्ताधाऱ्यांनी कधी महानगरपालिकेच्या विरोधात एखादा मोर्चा सुद्धा काढलेला नाही. त्यामुळे अशा ग्रामस्थांच्या मागे जे आता शहरामध्ये समाविष्ट झालेले आहेत, आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आहोतच. आमचा प्रयत्न आहे की जे आश्वासन आमदारांनी तिकडच्या ग्रामस्थांना दिलं होतं की पुढचे 5 वर्ष महानगरपालिका स्थापन झाल्यापासून तुम्हाला 1 रुपया सुद्धा टॅक्स लागणार नाही, तो टॅक्स माफ करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण म्हणजे आमदारांनी शब्द पाळला नाही, परंतु तो शब्द पाळण्यासाठी आम्ही 100% प्रयत्न करू. साहेब, उरण नगर परिषदेमध्ये सत्तांतर झालं, तशाच प्रकारे पनवेल महानगरपालिकामध्ये सत्तांतर होईल का? 100% पनवेल महानगरपालिकेमध्ये सत्तांतर होईल. तुम्ही एक लक्षात घ्या, उरणमध्ये जे सत्तांतर झालेलं आहे हे सर्वांच्याच डोळ्यात अंजन टाकणार आहे. एक हिंदीमध्ये एक शब्द आहे, अपने तो अपने होते. त्या पद्धतीने तिथल्या स्थानिक आगरी समाजाने शेवटी स्वतःच्या असलेल्या माणसाला तिथे नगराध्यक्ष पदावरती बसवलं. आता हे का झालं? कारण तिथला स्थानिक जो आहे त्याची इच्छा आहे लोकनेते दिबा पाटील यांचं नाव हे विमानतळाला दिलं गेलं पाहिजे. तिकडच्या स्थानिक आमदारांनी जवळपास महिनाभर सर्वच लोक बघत होते, ज्या उर्मटपणे ते जनतेशी बोलत होते, ज्या उर्मटपणे त्यांनी भाषणं केली आणि ज्या उर्मटपणे त्यांनी तिथल्या स्थानिक मराठी माणसाच्या वरती एका जातीची एका समाजाची लॉबी बसवण्याचा प्रयत्न केला, हे तिथल्या स्थानिक नागरिकांना आवडलं नाही. आणि त्यांचं सुदैव म्हणा किंवा दुर्दैव म्हणा, तेच आता इथे सुद्धा पनवेल महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाचे प्रभारी झालेले आहेत. त्यामुळे इथे सुद्धा तोच मुद्दा येणार. इथे सुद्धा लोक सहन करणार नाहीत की आगरी कोळी कराडी समाजाला जे उरणमध्ये भोगावं लागतंय ते इथे भोगावं लागेल. त्यामुळे इथे सुद्धा महाविकास आघाडीच्या बाजूने लोक उभी राहतील. उरणचा निकाल हा पनवेलच्या लोकांसाठी दिशादर्शक असल्यामुळे जो निकाल उरणमध्ये लागलाय तसाच निकाल पनवेलमध्ये लागेल. साहेब, शेवटचा प्रश्न, 16 जानेवारीला गुलाल कोणाचा असेल? आता हा प्रश्न जर तुम्ही भारतीय जनता पक्षाच्या एखाद्या पदाधिकाऱ्याला विचारला असता तर त्याने सांगितलं असतं महायुतीच आहे. मी तर महाविकास आघाडी सोबत ही निवडणूक लढवतोय, त्यामुळे ऑब्वियस आहे मी बोलणार गुलाल महाविकास आघाडी महाराष्ट्र नवनिर्माण सेना युतीचा असेल. आताच आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते आणि पनवेल महानगरपालिका प्रमुख योगेश चिले साहेबांचे आपण विचार ऐकले, त्यांनी त्याचा अमूल्य असा वेळ दिला, त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. धन्यवाद. कांतीलाल पाटील, महाराष्ट्र माझा, मराठी न्यूज.